नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी. तर ही रेसिपी अगदी सोपी आणि घरगुती सामग्रीमध्ये बनवणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. आणि हो, तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत अगदी मोकळा, दाणेदार, तुपाचा सुगंध असलेला स्वादिष्ट शिरा. ही रेसिपी नाश्त्यासाठी, देवाच्या नैवेद्यासाठी किंवा गोड खाण्याची इच्छा झाली की लगेच बनवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते घरगुती पद्धतीत, घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. तर आपण चला सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ चला तर सुरुवात करूया. यासाठी लागणारे साहित्य हे साजूक तूप, रवा, दूध, साखर आणि ड्रायफ्रूट्स जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते ऑप्शनल आहे. तर सुरुवात करूया रेसिपीसाठी. सर्वप्रथम कढई गरम करून त्यात तूप घाला. साजूक तूप छान असं गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहे रवा आणि तो छान असा भाजून घेणार आहोत. मध्यम आचेवर सतत हलवत छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. हा रवा व्यवस्थित भाजल्यामुळे शिरा मोकळा आणि दाणेदार होतो. तुमचा शिरा कधी चिकट होतो का? आज मी अशी एक सोपी ट्रिक सांगणार आहे की प्रत्येक वेळी शिरा दाणेदार आणि मोकळा बनेल. फक्त एक छोटीशी चूक शिराची चव खराब करते. ती चूक कोणती आणि कशी टाळायची? तर चला माझ्यासोबत व्हिडिओ पूर्णपणे बघा. प्रसादासारखा सुगंधी आणि लग्नात मिळतो तसा दाणेदार शिरा घरी बनवायचा आहे. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला काही शेअर करणार आहे, काही खास टिप, खास शिरा रेसिपी जी प्रत्येक वेळी परफेक्ट बनते. काही टिप्स आहे. रवा नेहमी मध्यम आचेवर भाजा. रवा हलका सोनेरी आणि सुगंध येईपर्यंत भाजल्यावरच दूध घाला. गरम दूध वापरल्यास गुठळ्या पडत नाही. दूध घालताना सतत हलवत राहा. साखर रवा शिजल्यानंतरच घाला. शेवटी एक चमचा तूप घातल्याने शिरा चमकदार आणि अधिक चविष्ट होतो. वरून काजू, बदाम, मनुका घातल्याने चव आणि दिसणंही खूप छान होतं. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यात काही अजून सिक्रेट इन्ग्रेडियंट्स तुम्हाला मी सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छान असा आपला हा रवा भाजून घ्यायचा आहे. दाणेदार शिऱ्याचं खरं रहस्य म्हणजे रवा संयमाने भाजणे आणि दूध हळूहळू घालणे आणि त्यानंतर हलवणे. एक सिक्रेट तुम्हाला मी शेअर करते. छान असा आपला रवा घरभर सुगंध पसरला भाजतानीच असा छान असा भाजून घ्यायचा दाखवल्याप्रमाणे. रवा भाजताना सतत हलवत राहा, त्यामुळे तो सारखा भाजला जातो आणि गुठळ्या तयार होत नाही. आणि थोड्याच वेळात तुम्हाला रव्याचा सुंदर तुपाचा सुगंध घरभर पसरलाय आणि तो यायला लागतो. त्याचा रंग हलकासा सोनेरी दिसू लागतो. रवा जितका छान भाजाल तितका शिरा मोकळा आणि दाणेदार आणि चविष्ट बनेल. रवा पूर्ण भाजला आहे की नाही हे ओळखण्यासाठी त्याचा रंग हलकासा सोनेरी होतो. तुपाचा छान सुगंध येतो आणि रवा एकदम असा हलका आणि फुलून येतो, म्हणजे समजायचं रवा आपला छान असा भाजला आहे. म्हणून हा टप्पा अजिबात घाईत करू नका. 2 ते 3 मिनटं जास्त लागली तरी चालतील, पण रवा व्यवस्थितच भाजला गेला पाहिजे. हाच परफेक्ट शिऱ्याचा खरा सिक्रेट आहे. रवा नेहमी मंद आचेवर सतत हलवत राहा आणि भाजा. छान असा फुलेपर्यंत रवा भाजा. तुमचा शिरा नक्की परफेक्टच बनेल. शिरा किंवा उपमाही तुम्ही केलात अशा पद्धतीने तरी खूप छान बनतो. आता आपला रवा छान भाजून तयार झाला आहे. यामध्ये गरम दूध हळूहळू घालूया. 1 वाटी रवा घेतला होता, त्यामध्ये मी 2 वाट्या दूध टाकलं आहे. थोडं थोडं दूध घाला. दुसऱ्या हाताने सतत हलवत राहा, त्यामुळे गुठळ्या पडत नाही आणि रवा दूध छान शोषून घेतो. आता रवा आणि दूध छान असं शोषून घेतलं. या टप्प्यावर आपण साखर घालणार आहोत. साखर घातल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळ होईल, पण काळजी करू नका, सतत हलवत राहा. एक महत्त्वाची टीप, साखर नेहमी रवा आधी शिजल्यानंतरच घाला. जर सुरुवातीला साखर घातली तर रवा व्यवस्थित फुलत नाही आणि शिरा मोकळा व दाणेदार होत नाही. आता साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत 2 ते 3 मिनटं शिजवा. हळूहळू शिरा पुन्हा घट्ट होईल आणि सुंदर चमक येईल. त्याच्यामध्ये जे अवेलेबल असेल ते ड्रायफ्रूट्स टाका. आता यामध्ये मी तुम्हाला सिक्रेट इन्ग्रेडियंट्स बोलली होती. बारीक चिरलेले केळ्याचे काप तुकडे घालूया. केळ्यामुळे शिऱ्याला नैसर्गिक गोडवा, मऊपणा आणि एक सुगंध वेगळीच छान चव येते.
आणि केळ्याचे तुकडे घातल्याने हलक्या हाताने मिसळा, म्हणजे ते चांगले एकजीव होतील आणि तुकडे तुटणार नाही. एक छोटीशी टीप आहे, खूप पिकलेले केळी नाही घ्यायची आणि खूप कच्चंही नाही, असं मध्यम पिकलेले केळं वापरा, ज्यामुळे शिऱ्याची चव, पोत दोन्ही उत्तम राहतात. आणि 1 ते 2 मिनटं शिजू द्या, म्हणजे केळ्याचा स्वाद छानपणे शिऱ्यात मुरेल आणि एक वेगळीच चव लागते. वरून छान असा 1 चमचा साजूक तूप घालून पुन्हा एकदा ते आपण छान असं मिक्स करूया. तर फ्रेंड्स बघा, आपला गरमागरम मोकळा दाणेदार आणि अगदी तुपाच्या सुगंधाने भरलेला शिरा तयार आहे. प्रत्येक रव्याचा दाणा छान असा फुललेला आहे आणि केळ्यामध्ये त्याची चव आणखीन छानच झाली आहे. याच्यामध्ये आपण वेलची पूड ॲड करणार आहोत. ही रेसिपी तुम्ही नक्की करा, घरी करून बघा आणि सगळ्यांच्या नाश्त्यासाठी, देवाच्या नैवेद्यासाठी किंवा प्रसाद म्हणून तुम्ही ह्या पद्धतीने करू शकतात. कोणत्याही खास प्रसंगी हा शिरा अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन बनणार आहे स्वीट म्हणून. तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर कमेंट्समध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. तुमच्या काही खास टिप असतील किंवा पुढची कोणती रेसिपी पाहिजे असेल तेही कमेंट्समध्ये लिहा. तुमच्या प्रत्येक कमेंट्स मी वाचण्याचा प्रयत्न करते. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या फ्रेंड्समध्ये आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही रेसिपी अगदी स्वादिष्ट बनवता येईल. आणि जर तुम्ही अजून अन्नपूर्णाबाई कविता निहिरे या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी घेऊन येईन तेव्हा त्यांची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तुमचं प्रेम, पाठिंबा, आशीर्वाद हेच माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे. अशाच पारंपरिक, घरगुती आणि सोप्या पद्धतीत रेसिपीसाठी चॅनलला कायम जोडलेलं राहा. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असलात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा असाच प्रतिसाद शेवटपर्यंत राहू द्या, जेणेकरून आम्हाला नवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. चला भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.